नमस्कार. शब्दमाधुरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शिवमहिम्न स्तोत्रातील 14 व 23व्या श्लोकातील वर्णन ऐकणार आहोत. कोणत्याही भौतिक भोगाच्या मोहात न पडणाऱ्या शंकरांनी तिसऱ्या डोळ्यातील क्रोधाग्नीत कामदेवाला भस्म केले याचे पार्वतीला विस्मरण झाले आणि त्यामुळे तारुण्यातील पार्वती स्वतःच्याच सौंदर्याने स्वतःवरच मोहित झाली. त्यावेळी तिच्या मनात असे आले की माझ्या या सौंदर्यावर शंकर मोहित झाले असावेत आणि म्हणूनच माझ्या स्वामींनी त्यांच्या देहात मला अर्धे स्थान दिले आहे. अशा विचारांनी पार्वती अगदी मोहरून गेली. खरेच स्वतःच्या सौंदर्यावर इतकी मोहित होणारी ही तारुण्यातील रूपगर्विता किती भोळी आणि वेडी आहे असा या श्लोकाचा अर्थ आहे. यातील आवरणे दूर केल्यावर त्यातला गाभा लक्षात येईल. अर्धनारी शिव हे शिव व शक्तीचे एकत्रित रूप आहे. ते सृजनशीलतेचे प्रतीक आहे. शिव व शक्ती एकमेकांना परस्पर पूरक असतात. शिव हे चेतनेचे प्रतीक असून ते स्थिर असते. प्रकृती म्हणजे शक्ती हे ऊर्जेचे प्रतीक असून ते गतिमान असते. याचा अर्थ असा होत नाही की पुरुषामध्ये फक्त चेतना व स्थिरत्व आहे आणि स्त्रीमध्ये फक्त ऊर्जा व गतिशीलता आहे. शिव व शक्ती हे प्रतिकात्मक असून ते कायमच एकत्र राहतात. त्यामुळे सर्व मानवात चेतना व ऊर्जा असतेच. परंतु जेव्हा कोणत्याही मानवातील अतिरिक्त ऊर्जा ही चेतनेपेक्षा प्रबळ ठरते तेव्हा अहंकार जागृत होतो. मानवामध्ये चेतनेचे अर्थात शिवाचे, ईश्वराचे विस्मरण झाले की अहंकार निर्माण होतो. मग हा अहंकार सौंदर्य, संपत्ती, ज्ञान, कला, अधिकार, यश अशा कशाचाही असू शकतो. या श्लोकाचा अजून एक अर्थ सांगता येईल. पार्वती ही शक्ती व सौंदर्याचे प्रतीक आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती, स्त्री अथवा पुरुष कोणीही कितीही सुंदर, रेखीव, रूपवान असले तरी त्यात त्याची स्वतःची काय कलात्मकता असते? अर्थातच काही नाही. कारण ते रूप, सौंदर्य जन्मतःच परमेश्वराने बहाल केलेले असते. त्यामुळे स्वतःच्या सौंदर्याचा अहंकार करणे हा वेडेपणाच ठरतो. सौंदर्य म्हणजे केवळ रूप नाही. ज्ञान, कला, पराक्रम, वैभव, शक्ती, गुणवत्ता, यश असे विविध प्रकारचे सौंदर्य असते. परंतु हे सौंदर्य देणारा ईश्वर आहे याचे भान सर्वांनी ठेवायला हवे असे या श्लोकातून सांगितलेले आहे. पुष्पदंत स्तुती करताना शंकरांना म्हणतात, इतरांना सौंदर्य प्रदान करणे हा सौंदर्याचा गुण असलेला तू स्वतः विषासारखे दोष स्वीकारून इतरांना मात्र अमृताप्रमाणे गोड फळे देतोस. समुद्रमंथनासारख्या भौगोलिक घडामोडीत समुद्रात अनेक विषारी द्रव्ये व वायू निर्माण झाले. त्यावेळी सृष्टीत हाहाकार माजला व सृष्टीचा विनाश होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा सर्वांच्या कल्याणासाठी क्षितिरूपातल्या तू विषप्राशन केलेस आणि तुझा काही भूभाग काळा निळा झाला. खरे तर काळा निळा कंठ सामान्य जनांच्या सौंदर्यात बाधा आणणारा आहे. परंतु तुझ्या बाबतीत काळा निळा भूरूपी कंठ तुझे सौंदर्य अधिक वाढवत आहे. खरोखर एखाद्या विकृतीचे परिमार्जन सौंदर्यामध्ये करणारा तू सौंदर्यकार आहेस. याचेच तुझे अजून एक उदाहरण देता येईल. साचलेल्या ओल्या कचऱ्याची खूप दुर्गंधी पसरते. त्यात विषारी द्रव्ये तयार होतात. परंतु धरती तो कचरा आपल्या पोटात घालून त्यापासून सकस जमीन बनवते. खरोखर निसर्ग सर्वांच्या कल्याणासाठी स्वतः त्रास सोसतो परंतु इतरांना मात्र चांगली गोड फळे देतो. चेतना व ऊर्जा देणाऱ्या शिवशक्तीला, सर्वांचे कल्याण करणाऱ्या नीलकंठाला मनापासून नमस्कार. ओम